नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर भागामध्ये दिनांक 12 रोजी जयंती कार्यकारिणीची निवड प्रचंड उत्साहात आणि जोशात पार पडली। परिसरातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या। त्यानंतर जय भीमच्या कडकडीत घोषणांनी संपूर्ण परिसर अक्षरशः दणदणून गेला। फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषात वातावरण भारावून गेले। यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली। उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, न्यायाच्या आणि स्वाभिमानाच्या विचारावर चालत समाज अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी जयंती कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली। नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रशांत उर्फ बंटी गांगुर्डे, कार्याध्यक्षपदी प्रकाश भालेराव, उपाध्यक्षपदी सीमा एडेकर आणि खजिनदारपदी संदीप शिंदे यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला। दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनू गांगुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू वाहुळे, राहुल पटेकर, मीनाताई उबाळे, प्रतिभाताई पानपाटील आणि दीपक दोंदे यांनी मानले। दरम्यान या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ महिला अंजनाबाई घागरमाळे, लक्ष्मीबाई भालेराव, सुभाबाई खरात, सुमनबाई मोरे, उषाबाई गांगुर्डे, वेणुबाई पालवे, कमलबाई ढाले, माया मोरे, उषा नाईक, सुनीता डोळसे, जयाबाई राजभोज, प्रज्ञा गांगुर्डे, सीमाताई धनगर यांची विशेष उपस्थिती होती। तसेच तरुण वर्गातून अजय गांगुर्डे, आनंद कांबळे, प्रवीण खरे, विकास भालेराव, कृष्णा वेडेकर, अक्षय झपे, सुरेश सदर, सचिन साबळे, राज पवार, अनिकेत पवार, सचिन साळवे, सोनू पानपाटील, आकाश उबाळे आदींसह प्रबुद्धनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच जय भीमच्या गगनभेदी घोषणांमध्ये एकजुटीच्या वातावरणात आणि जल्लोषात प्रबुद्धनगरमध्ये जयंती कार्यकारिणीच्या निवडीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला। सर्वप्रथम सगळ्याला क्रांतिकारी जय भीम। जय भीम। मी सीमा वेडेकर, प्रबुद्धनगरमधून जे मला उपाध्यक्षाचं पद दिलेले, मी त्यांचं सगळ्यांचं प्रबुद्धनगरांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते। आणि तसेच आमचे बंटी गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, संदीप शिंदे व तसेच मी सीमा वेडेकर, ज्या आम्हाला जो अध्यक्षपदाचा जो भार आमच्या त्याच्या माथी हे केलेला आहे, तो योग्य पद्धतीने पार पाडू सगळ्यांना जय भीम। चांगले काम करू राहिले, चांगले हे करू राहिले, पण एवढेच आहे गलबोट लागलं नाही पाहिजे, आपल्या वस्तीचं बदनाम नाव नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीनं कार्य करा। तुम्ही चांगलं करता आणि व्यवस्थित हे कार्य करू राहिले, हे मला बी मान्य आहे। धन्यवाद। त्यांच्या विचाराला प्रबुद्धनगरमध्ये इथे ज्यावेळेस आता समिती स्थापन झालेली, या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आणि ह्या वस्तीतल्या लोकांनी त्यांना या समिती म्हणजे निवडून दिल्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करते। विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती प्रबुद्धनगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये सर्व माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये, प्रबुद्धनगरच्या युवकांच्या उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी देखील आपण मोठ्या उत्साहामध्ये राजकारण साईडला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली। यावर्षी देखील प्रबुद्धनगरच्या सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर मीटिंग होऊन इथून प्रबुद्धनगरमधून एक नवीन असा इथला मेसेज जावा की प्रबुद्धनगरमध्ये खऱ्या अर्थानं इथला माणूस खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असली तर राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही एक दिवस तरी आपण सर्वांनी बाजूला ठेवलं पाहिजे राजकारण, आणि बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने केली पाहिजे। यासाठी आमच्या माता भगिनींनी मोठा पुढाकार घेतला की बाबांनो, आता राजकारण बंद झालं, आता फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या लेकरांनी एक झालं पाहिजे, ही खुणगाठ बांधून प्रबुद्धनगरमध्ये सर्वांनी सर्व उत्साहामध्ये या जयंतीमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आता सर्व माता आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, युवक आहेत, म्हणून या ठिकाणी गायनाचा प्रोग्राम घेतला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तारखेला बाबासाहेबांचा जन्म महोत्सव, त्या दिवशी मिरवणुकीचं नियोजन प्रत्येक वर्षी आपण करत असतो।
यावर्षी देखील आपण उत्साहामध्ये ते देखील करणार आहोत. आणि प्रबुद्धनगरमध्ये नवीन असा आता हा पायंडा आपण पाडलेला आहे की जर आपण युवक तरुण जोडलेत तर त्याच्यासोबत एक महिला देखील असली पाहिजे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत रमाईचा मोठा पाठिंबा होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आणि त्या रमाईचे विचार खऱ्या अर्थानं घराघरापर्यंत पोहोचले की आई ही प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभी असली तर खरंच त्याचा मुलगा हा यशस्वी होतो, हे रमाईच्या माध्यमातून आपल्याला कळलं. म्हणून आज सीमाताई येडे ह्या आपल्या प्रबुद्धनगरच्या पूर्ण प्रबुद्धनगरच्या उपाध्यक्ष आहेत आणि आपले बंटी भाऊ गांगुडे हे या प्रबुद्धनगरचे अध्यक्ष आहेत. आणि त्याचप्रमाणे आपले प्रकाश भाऊ भालेराव यांना कार्याध्यक्ष केलं आहे आणि संदीप भाऊ शिंदे यांना या प्रबुद्धनगरचं पूर्ण प्रबुद्धनगरचं खजिनदार पद दिलं आहे. आणि हे कोणी एकट्याने नाही केलं, हे पूर्ण प्रबुद्धनगरच्या सर्व नागरिकांनी म्हणजे इथल्या महिलांनी, इथल्या युवकांनी, इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांची या ठिकाणी मीटिंग होऊन हा एक मेसेज जावा की खऱ्या अर्थानं प्रबुद्धनगरमध्ये ऐतिहासिक जयंती झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की ह्या जयंतीमध्ये खरोखर उत्सव, इतका आनंद महोत्सव सगळ्या घराघरामध्ये आहे की खरंच आपल्या प्रबुद्धनगरमध्ये ऐतिहासिक जयंती होणार आहे. आणि अशी जयंती ही याच्या पुढे देखील आपण उत्साहात करणार आहे. आज सीमाताई अध्यक्ष आहेत, परत दुसरं कोणीतरी अध्यक्ष होईल. आज बंटी भाऊ अध्यक्ष आहेत, परत दुसरं कोणी. आता मागच्या वर्षी आम्ही अध्यक्षपद भूषवलं, सगळ्यांना मिळून सगळ्यांना सोबत घेऊन ही जयंती मोठ्या उत्साहात केली. मग आता उत्सव निर्माण झालेला आहे की प्रत्येकाला वाटतं की नाही आपण पण अध्यक्ष झालं पाहिजे. मी प्रत्येकाला सांगतो की आता आपण एक समिती तयार करणार आहोत आणि त्या समितीमधून आपण एक अध्यक्ष निवडणार आहोत. त्या पद्धतीने प्रत्येकाने ह्या समितीमध्ये या, प्रत्येकाने या उत्साहामध्ये सामील व्हा आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव आपण साजरा करूया. मी पुन्हा एकदा या नवीन पदाधिकाऱ्यांना, आणि हे खऱ्या अर्थानं हे पदाधिकारी कोणी नेत्यांनी निवडलेले नाहीत, हे पदाधिकारी इथल्या नागरिकांनी निवडले. म्हणून ह्या इथल्या नागरिकांच्या वतीनं, प्रबुद्धनगरच्या नागरिकांच्या वतीनं मी मनापासून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. आणि उत्साहामध्ये जयंती साजरी होणार आहे याची तीळ मात्र शंका नाही. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. क्रांतिकारी जय भीम. आज या 2026ची 14 एप्रिल ही थाटामाटात आणि उत्साहात व्हावी अशी सर्व तमाम आपल्या प्रबुद्धनगरवासियांची इच्छा अपेक्षा आहे. आणि ही सर्व जबाबदारी आम्ही सर्व ह्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. आणि यांनी एकनिष्ठ काम असं करायचं आहे की आपल्या जयंतीला कुठेही गालबोट न लागता आपली जयंती थाटामाटात आणि उत्साहात साजरी होऊ आणि यांच्या हातून हे सत्कार्य चांगल्या प्रकारे घडवू अशी मी बाबासाहेबांच्या चरणी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय भीम, जय भीम. आमच्या इथल्या ज्येष्ठांनी असं ठरवले की ह्या वर्षीची जयंती युवकांनी लढवायची, युवकांनी साजरी करायची. म्हणून सगळ्यांच्या संगनमताने हे युवक आपण निवडून दिले, त्याबद्दल सर्व ज्येष्ठांचे, युवकांचे, महिलांचे आभार मानतो. जय भीम. आणि ह्या समितीच्या हातून या वर्षीची जयंती तोलामोलाची हो अशी इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आज खरं तर माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे की तुम्ही सर्वांनी मिळून मला अध्यक्षपदी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे आपल्यासोबत राहून पार पाडणार. दरवर्षी आपण भीम जन्मोत्सव समितीतर्फे अनेक कार्यक्रम राबवत असतो. तसंच यावर्षी भूतोना भविष्य अशी जयंती करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवले. तर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं, सर्व ज्येष्ठांनी, महिलांनी आम्हाला सहकार्य द्यावं हीच सर्वांना विनंती करतो. आणि मला अध्यक्षपदी तुम्ही निवड केली याच्यासाठी सर्वांचे आभार मानतो. प्रबुद्धनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीनिमित्ताने प्रबुद्धनगरचे सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, महिला मंडळ सर्व या ठिकाणी एकोप्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार यांची निवड पूर्ण प्रबुद्धनगरच्या संगमत मताने एकनिष्ठाने सर्वांनी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता, कोणत्याही प्रकारची दुष्भावना मनात न ठेवता प्रबुद्धनगरच्या सर्व रहिवाशांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, महिला मंडळनं एकोप्याने अध्यक्ष म्हणून प्रशांत भाऊ गांगुर्डे यांची निवड केलेली आहे. कार्याध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून सीमाताई वेडेकर यांची निवड केलेली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रकाश भाऊ भालेराव यांची निवड झालेली आहे. म्हणून संदीप भाऊ शिंदे यांची निवड झाली आहे. तरी मी या निमित्ताने आपला सगळं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये 14 एप्रिल मोठ्या थाटामाटात, मोठ्या उत्सवात साजरी होईल अशी मी पूर्ण प्रबुद्धनगरच्या रहिवाशांकडून ग्वाही देतो. जय भीम, जय संविधान.
या प्रबुद्धनगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं एक आपल्या प्रबुद्धनगरची जयंती म्हणून मीटिंग आपली हे केलं आणि आम्हाला पदांची आम्हाला निवड केली, याबद्दल मी सर्वांचा आभारी. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.